तू सबका आधार, कण कण में है बस रहा तेरा रूप अपार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार। घट घट वासी है प्रभु, अविनाशी करतार। दया से तेरी हो सभी, भवसागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है बेअंत महिमा तेरी, दाता अपरंपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। ते बंधू श्रीचरण श्री गुरुरायांचे, सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। प्रेमाने बोला। आज प्रथमतः दासला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये संत निरंकारी मिशनच्या सत्संग करण्याचा एक दिवस आम्हाला मिळाला। या सप्ताहाची जी कमिटी आहे, या गावातील प्रथम नागरिक, त्याचप्रमाणे पोलीस पाटील आणि सर्व मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होत संत निरंकारी मिशनच्या वतीनं सर्वांचं आभार व्यक्त करत ही जी संधी या ठिकाणी दिली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार। खऱ्या अर्थानं गेला एक तास होता, अनेक सज्जनांनी या ठिकाणी आपल्या आपल्या भावना प्रगट केल्या। गावगावामध्ये आपण पाहतोय सगळीकडे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस अष्टमी दिवशी झाला आणि म्हणून त्यांची आठवण, त्यांचा जन्मदिवस आपण अखंड अगोदर 6-7 दिवस अखंड गावगावामध्ये चिंतन केलं जातं आणि एक पवित्र वातावरण खऱ्या अर्थानं गावामध्ये निर्माण करण्याचं काम साधू संत करत आहे। श्रीकृष्णाने खऱ्या अर्थानं जन्म घेतला। या जगातल्या सगळ्या लोकांच्या पुढं असणारा जो अंधकार आहे, तो अंधकार नष्ट करण्याचं काम केलं। सगळ्या जीवांना भक्तीचं सूत्र समजावून सांगितलं आणि आजसुद्धा इथं खूप मनस्वी आनंद होत आहे की महाराज वयोवृद्धांपेक्षा सुद्धा इथं 14-15 वर्षाची मुलं इकडं तिकडं बागडताना पाहतोय आणि आनंदाने या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं भविष्य जे आहे ते अध्यात्माशी जोडण्याचं काम या गावातील मंडळीनं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही आभार या ठिकाणी मानावंसे वाटत आहे। भगवान श्रीकृष्णाने संत जनांनो खऱ्या अर्थानं प्रत्येक जीवाला भक्ती मार्गाला लावला। भक्तीचा उद्देश काय आहे
तर भक्तीचा उद्देश एकच आहे महाराज, की ते म्हणजे संत जनांना भक्ती करून मुक्ती प्राप्त होणे. अर्जुनाला गीता सांगितली, 18 अध्याय सांगितले. हे सगळं सांगण्याचा पाठीमागचा उद्देश एकच होता, की त्याच्या हातून जेही घडणार आहे त्याचा करता स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे या गोष्टीची जाणीव त्यांना करून द्यायची. आणि अर्जुनाला तेही पुढे जाऊन सांगितलं की अर्जुना, जोपर्यंत तू मला शरण येणार नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं तू मुक्त होणार नाही आहे. भक्ती का करायची, तर मुक्त होण्यासाठी भक्ती करायची आहे. आम्हाला मानवी देह का प्राप्त झाला असेल, तर मनुष्य जन्माची सार्थकता त्याच्यामध्ये आहे की 184 जीव योनीचा फेरा चुकवणं. आणि ही चुकवण्याची जी प्रक्रिया आहे, भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे बघ म्हणजे अर्जुना, तुला जर खऱ्या अर्थाने या भौतिक जगातून मुक्त व्हायचं असेल तर प्रथमतः तुला सद्गुरूंचा शोध घ्यावा लागेल. आणि म्हणून 4थ्या अध्यायामध्ये भगवान सांगतायत की तद्विधीन प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांचे ज्ञानाने ज्ञानेन ते तत्वदर्शक आहात. अर्जुना, जोपर्यंत तू सद्गुरूंचा शोध घेणार नाहीये, सद्गुरूंची सेवा करणार नाहीये, तोपर्यंत तुला ते ब्रह्मज्ञान ते प्राप्तच होणार नाहीये. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये स्पष्ट प्रतिपादन देतात की महाराज म्हणतात की अग्निकुंड बीज घातले ते अंकुर दशासी मुकले. प्रेमाने तुम्ही आणि आम्ही शेतकरी माणसं, ग्रामीण भागामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शेतामध्ये जर एखादं बी जर आपण भाजून पेरलं तर ते उगवतं का महाराज? ते कदापि उगवत नाही आहे. का उगवत नाही आहे? तर त्याचं जे अस्तित्व आहे ते त्या ठिकाणी संपलेलं असतं महाराज. आणि म्हणून भक्ती एवढ्यासाठी करायची असते की त्या परब्रह्माला जाणल्यानंतर आम्ही सुद्धा भाजल्यासारखं होतो महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बीज भाजुनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आकाराची कैसा ठाव प्रत्यक्ष देह झाला देव. तुकोबरायने अनुभव घेऊन ठेवला, बीज भाजुनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. महाराज म्हणतायत की जसं म्हणजे एखादं बी भाजलेलं आहे आणि त्या भाजलेल्या बियाला पुन्हा अंकुर कधीच फुटत नाही महाराज, तसं ज्या वेळेला आम्ही संतांच्या जवळ जाऊ, साधूच्या जवळ जाऊ, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊ, त्यावेळेला आमची सुद्धा ती प्रक्रिया होणार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की महाराज मी भक्ती फार श्रेष्ठत्वाची करतोय, मी अनेक उपवास करतोय, अनेक कर्मयोग करतोय, पण ज्या वेळेला संत जनांनो ही अवस्था आमच्या नामदेव महाराजांवरती आली होती, नामदेव संत जनांना फक्त सगळ्यात भगवंताचा आवडता, तरी सुद्धा भगवंत त्याला सांगतायत की नामदेवा, जोपर्यंत तू माझ्या मूळ स्वरूपाला जाणार नाही आहे, कारण आपल्याला इतिहास सगळाच माहिती आहे की नामदेव महाराजांना सुद्धा कच्चं ठरवलं गेलं. याला कारण काय होतं, तर ज्ञान नसल्यामुळं. आणि म्हणून संत जनानं साधू संत आम्हाला सांगतायत की जोपर्यंत आम्ही ज्ञान प्राप्त करणार नाही आहे तोपर्यंत आम्ही सुद्धा भाजणार नाही आहे. आणि म्हणून जीव जी दशा आहे, आत्मतत्व जी दशा आहे, हे पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रव्यूहामध्ये अडकत चाललेलं आहे. आणि आम्ही जे आहोत हे मानवी देह धारण करून आलेले आणि सर्वजण इच्छा आणि आकांक्षाच्या पाठीमागं आपण धावतोय. आमच्या मनामध्ये अनेक विषय घेऊन आम्ही जीवन जगतोय. आणि संत आम्हाला समजावून सांगतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अरे जन्म जर आम्हाला घ्यायचा असेल तर तो वासनेमुळे प्राप्त होतो, लक्षात घ्या. आणि वासनेचा क्षय होणं म्हणजे अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थानं बीज भाजल्यासारखी अवस्था प्राप्त करणं होते. आणि म्हणून संत जनानो जीवनामध्ये भक्ती करत असताना सुद्धा ज्ञानोबायांनी सहज सांगितलं, हरिपाठ आपल्याला रोज आपण इथं म्हणत असतो किंवा श्रवण करीत असतो. हरिपाठामध्ये माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानोबराय सांगतात, देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या. 4 मुक्त्या देवाच्या दारामध्ये उभा राहिल्यानंतर सहजरित्या प्राप्त होत आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत की 9व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे,
महाराज म्हणतात इदम ते ती गुह्यतम प्रवक्ष्यामन सुवे ज्ञान विज्ञान सहित मोक्ष से शुभात. अर्जुना, जोपर्यंत ते आत्मज्ञान तू प्राप्त करणार नाही, आणि ते ज्ञान कसं असेल, ज्ञान हे विज्ञानासहित असणारं ज्ञान जोपर्यंत तुला प्राप्त होणार नाही आहे तोपर्यंत तुला मोक्ष प्राप्त होऊ शकणार नाही. आम्ही जे संत जनानं जीवन जगतोय, आम्हीचं जे कर्म चालू आहे हे संसारातल्या विषयाला धरून चाललं आहे, आणि म्हणून आम्ही मुक्त व्हायला तयार नाही आहे. आमच्यामध्ये अनेक विषय भरलेले आहेत. महाराज, एक बंगला बांधल्यावर आमचं समाधान होत नाही आहे, दुसरा बंगला कधी बांधतोय याची आमच्या मनामध्ये एक ही चालू आहे. एवढंच नाही, 1 एकर घेतल्यावर थांबलोय आम्ही नाही, अजून 5 एकर कसा घेईल, कोणाला टोप्या कसा घालील, ह्या सगळा बारकावा आमच्या डोक्यामध्ये चालू आहे. महाराज, 5 लाखाचा 50 लाखाचा बंगला आमच्या हातात बांधला आहे, पण बंगल्यात किती दिवस ठेवायचं हे मात्र आमच्या हातात नाही आहे. एखाद्याने 50 लाखाची गाडी घेतली असेल महाराज, गाडी घेणं आमच्या हातात आहे, पण गाडीत किती दिवस फिरवायचं हे मात्र आमच्या हातात नाही आहे. ही सगळी प्रक्रिया भगवंताच्या हातात आहे, आणि म्हणून संत जनानं ज्यांनी भगवंताला जाणलं त्यांच्या ही सगळी गोष्ट लक्षात आली, आणि सगळा 18 अध्यायाचा जो इतिहास भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला याचा उद्देश एवढाच होता की सर्व जीवांनी त्या परमात्म्याला जाणावं, ते ईश्वराला जाणावं. नामदेव महाराजांना सुद्धा भगवान पांडुरंगाने तेच सांगितलं की जोपर्यंत नामा माझ्या स्वरूपाला तू जाणणार नाही आहे तोपर्यंत म्हणजे तुझी भक्ती ही वायफळ जाते. आणि म्हणून विसोबा क्षेत्रांकडे स्वतः भगवंतांनी संत जनानं त्या ठिकाणी पाठवले. इतिहास सगळ्यालाच माहिती आहे. अरे, नामदेवाला सुद्धा वाटलं होतं की मी तर देवा तुमच्या सलगीचा जवळचा नव्हे तर तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये येऊन जर नाचत असाल तर मी म्हणजे विसोबा क्षेत्राकडे का जावं, मी तुम्हाला ओळखू शकेल असं होऊ शकणार नाही आहे. एवढी प्रेम असणारं नामदेव महाराज. परंतु संत जनानं त्या ठिकाणी ज्यावेळेला त्यांना माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये पाठवलं त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी कच्चं ठरवलं गेलं. याला कारण काय होतं, नामदेवाची भक्ती श्रेष्ठ होती, पण नामदेवाकडे आत्मज्ञान नव्हतं. लक्षात घ्या, आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हतं, ईश्वरीय स्वरूपाची जाण नव्हती, त्या पांडुरंगाची ओळख नव्हती. पांडुरंगाला तात्पुरतं विशिष्ट ठिकाणी समजणारा नामदेव. ज्या वेळेला संत जनानं नामदेव विसोबा क्षेत्रांना शरण गेले त्यावेळेला नामदेव महाराज श्वानाच्या पाठीमागं तुपाची रोटी घेऊन लागले. महाराज, श्वाना लागे ना पाठी, नामा लागे श्वाना पाठी. महाराज, ही अवस्था कुणाची झाली असेल तर आमच्या नामदेव महाराजांची झाली. जगद्गुरु तुकोबरा याला प्रमाण देत आहेत, बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आम्ही जे इथे बसलोय ना, अध्यात्म श्रवण करतोय महाराज, याचं फलित काय तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरी शयनम हा परिपाठ आमचा संपवायचा आहे. किती वेळा जन्मा यावे किती वेळा व्हावे फजित. संतांनी किती वेळा सांगावं महाराज, साधू संत आम्हाला समजावून सांगतात किती वेळा जन्मा यावे किती वेळा व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचो संत याचं वर्णन करतात. एक एक योनी कोट कोट फेरा आणि तेव्हा आला गेवारा मानवाचा. अरे, एका योनीला गेल्यानंतर कोटी कोटीचा जर फेरा आम्हाला भोगावा लागत असेल तर मनुष्याचा जन्म आम्हाला केव्हा मिळणार आहे. आणि म्हणून अशा अमोलिक असणाऱ्या मनुष्य देहामध्ये जर आम्ही आलो असेल तर त्या परमात्म्याला का जाणू नये. भगवान श्रीकृष्णाला आम्ही मानतोय, त्यांचा जन्मोत्सव आम्ही आनंदाने साजरा करतोय, पण महाराज भगवंत काय सांगतात याच्याकडे आम्ही लक्ष द्यायला तयार नाही. ज्ञानोबराय सांगतात म्हणून जाण तेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे चाका संतोष फलवती. महाराज म्हणतात की जो सज्ञान झालेला आहे त्यांनी प्रथमतः काय काम करावं तर सद्गुरूंचा शोध घ्यावा. आम्ही घेतलाय, आम्ही नको त्या गोष्टीचा शोध घेतला. अहो, काय सांगायचं महाराज, 3 लाख किलोमीटर 3.5 लाख किलोमीटर चंद्र आहे, त्याच्यावरती माणसं गेली महाराज, पण एकमेकांच्या शेजाऱ्याच्या सुखदुःखात गेली नाही. ती जगातली शोकांतिक आहे. आम्ही गुरु शोधायचा तर लांबच राहिलो, भक्ती करायची आमची लांबच राहिले, पण तो आमचं जे चाललेलं आहे ना ते संत जनानं खऱ्या अर्थानं कुठंतरी मानवता विस्कळीत होत चाललेले आहे. कुठेतरी संत जनानं माणसातला माणूस हरवत चाललेला आहे.
आणि हे माणसं का माणसातली हरवत चाललेत? अहो कधी काळी एखाद्या रस्त्याने जर तुम्ही निघाला ना आणि जर तुम्हाला एखादा ॲक्सिडेंट झालेला पाहायला मिळाला तर माणसं त्या लोकांना वाचवायचं काम करत नाहीत, फक्त सेल्फी काढायचं काम करतायत. कुठं राहिली माणुसकी आज? आज माणसं माणसाची वैरत्व पत्करून जीवन जगायला लागले. शेजाऱ्यामध्ये आज जमायला तयार नाही आहे. आज गावामध्ये या गोष्टीची गरज आहे. खऱ्या अर्थानं आज अखंड हरिनाम सप्ताह आहे. गावातली सगळी माणसं याच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. जी सुखदुःखामध्ये माणसं एकमेकाच्या सहवासामध्ये जात नाहीत, आज अशा ठिकाणी तरी एकत्र येत आहेत. साधू संतांना या गोष्टी माहिती आहे की निश्चितपणानं देवाच्या ठिकाणी तरी, नामाच्या ठिकाणी तरी हे जीव सगळे एकत्र येतील आणि आपली सुखदुःख त्या ठिकाणी मांडतील. नव्हे तर खऱ्या अर्थानं जीव जो आहे, मन जे आहे, हे संसारातून काही काळापुरतं का होईना पण देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहील. आणि म्हणून हे सगळीकडं असे वातावरण खऱ्या अर्थानं सुरू आहे. आणि म्हणून याचा पुढचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत एक आहे की जीव जो आहे तो जीव मुक्त करायचा आहे. आणि मुक्त कशामधून करायचा आहे तर 184 जीव येऊन येतो. आणि याच्यासाठी अट्टहास आहे. संत याला प्रतिपादन सांगतायत, शेवटची पाळी मनुष्याचा जन्म, चुकली या वर्म फेरा पडे, चुकली या वर्म फेरा पडे, चुकली या वर्म फेरा पडे. आता जर आम्ही चुकलो ना महाराज तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम. किती वेळा आम्ही पुन्हा जन्माला येणार आहोत महाराज. आणि ह्या सगळ्यातून जर मुक्त व्हायचं असेल आम्हाला तर ते पारब्रह्म आम्हाला पाहावं लागणार आहे. आणि पारब्रह्म पाहण्याची प्रक्रिया काय असेल तर साधू संतांनी याला प्रतिपादन करून ठेवलेलं आहे. माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानोबरायांपासून जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत सर्वांनी सांगितलं की देव सद्गुरूपाशी आहे. महाराज म्हणतात की देव कुठं आहे? देव सद्गुरूपाशी आहे. देव सद्गुरूपाशी आहे सांगू मी वारंवार काय, तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे तदक्षणी. अरे देव एका क्षणामध्ये मिळतोय पण त्याला प्रक्रिया काय करावी लागणार आहे तर सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे. आणि म्हणून अविरत असणारा सद्गुरू जो आहे, जो संत जनानं भक्तावरती अपार प्रेम करायला तयार आहे. माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायाची सुरुवात करीत असताना सांगतायत, जय जय ओ शुद्धे उधारे प्रसिद्धे आणि अनवर्त आनंदे वर्षिते. अशा सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे. महाराज म्हणतात की माझा जो सद्गुरू आहे तो कसा आहे? शुद्ध आहे, सात्विक आणि पवित्र आहे. जय जय ओ शुद्धे उधारे प्रसिद्धे आणि जगाचा उद्धार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रेमाने बोला, कसा आहे? जगाचा उद्धार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि अशा सद्गुरूंना मी ज्यावेळेला शरण जाईल त्यावेळेला त्या परब्रह्माला आम्हाला पाहायला मिळेल. आणि मग तो अनुभव ज्ञानोबरायांना आला. ज्ञानोबराय सांगतात, आजी सोनियाचा दिनू. ज्ञानोबरायांनी सुद्धा परब्रह्म पाहिलेला आहे. हरिपाठामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. अव्यक्ता निराकार नाही दयाकार आणि जे तुनी चराचर हरिसी बजे. चराचरामध्ये व्याप्त असणारा पांडुरंग आहे, परमात्मा आहे. ज्यावेळेला माऊलीला प्रचिती आली त्यावेळेला माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानोबराय सांगतात, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू हरी पाहिला रे हरी पाहिला. म्हणजे परमात्मा पाहता येतो, परमात्मा जाणता येतोय. आणि ज्यांना ज्यांना संत जनानो जीवनामध्ये परमात्मा जाणायचं आहे अशाने निश्चितपणाने एक गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे. युगदृष्टा सद्गुरू जो आहे त्या सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर त्रिकाल ब्रह्मांडाचा नायक जो आहे, चराचरामध्ये व्याप्त असणारा जो पांडुरंग आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे जो भरलेला आहे त्याचं सहजरित्या दर्शन होत आहे. आणि ज्ञानोबराय याचं वर्णन करताना म्हणतात की कसा जो पाहिलेला जो भगवंत आहे तो कसा आहे? सभाय अभ्यंतरी. अरे म्हणजे जो आत आहे ना तोच बाहेर आहे. सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला. ज्ञानोबरायांनी जो हरी पाहिलेला आहे तो सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, सगळीकडे व्याप्त असणारा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांनी पाहिला आहे. आणि म्हणून संत जनानो
जीवनामध्ये काय करायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे. ब्रह्मवेत्ता सद्गुरू युगायुगाला प्रगट असतो आणि अशा सद्गुरूंना ज्यावेळेला आम्ही शरण जातो ना त्यावेळेला त्या परमेश्वराचं दर्शन निश्चितपणाने होतं. त्या काळी भगवान श्रीकृष्ण सद्गुरू रूपामध्ये प्रगट असताना ज्या वेळेला संत जनानं खऱ्या अर्थानं अर्जुनाला ते ज्ञान दिलं त्यावेळेला संत जनानं अर्जुन म्हणतोय की देवा मी तुला फक्त माझा मेहुणा समजत होतो, नव्हे तर देवा मी तुझी चेष्टासुद्धा केली आहे. आणि संत जनानं ज्यावेळेला ते परब्रह्म असणारं ईश्वरीय सत्ता ज्यावेळेला त्या कळाली त्यावेळेला संत जनानं त्या ठिकाणी अर्जुन सांगतोय देवा माझा तुला पुढे नमस्कार, देवा तुला माझा पाठीमागे नमस्कार. भगवंत तर समोर उभे असताना सुद्धा अर्जुन म्हणतायत की देवा तुला उजव्या हाताला नमस्कार, देवा तुला डाव्या हाताला नमस्कार, देवा तुला वरती नमस्कार, देवा तुला खाली नमस्कार, नव्हे तर देवा तुला दाही दिशाला नमस्कार. म्हणजे अर्जुनानं जे स्वरूप पाहिलेलं होतं ते पाहिलेलं स्वरूप दाही दिशेला व्याप्त असणार आहे. आणि म्हणून संत जनानो ना जसं तुकोबरायांनी अनुभव घेऊन ठेवला की बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आज आमचा देह जर खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष देव करायचा असेल तर आम्हाला सुद्धा सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे. आणि म्हणून आज सुद्धा संत जनानं युगायुगाला साधू संतांनी नव्हे तर मी एकदा खऱ्या अर्थानं मुद्दाम या ठिकाणी सांगणार आहे. बरीचशी मंडळी आहेत, लक्षात घ्या, प्रेमाने बोला. आपण अनेकांच्या लग्नाला गेलो, आवर्जून काही ठिकाणी ही गोष्ट सांगतोच की महाराज लग्नात काकांनी सुद्धा सांगितलं की जीवनाचा उद्धार कुठे होणार आहे तर सद्गुरूच्या चरणावरती. लग्नाची शेवटची मंगळाष्टिका सगळ्यांना पाठ आहे. आता सावधान. आमचं त्या मंगळाष्टिकेकडे लक्ष नसतं महाराज. तात्पुरतं नुसतं आता म्हटलं की आम्ही हात झटकायला सुरू करतो. एक जण म्हणला आयर तर कर ना, ते म्हणला थांब आयरच काय पळून चाललं काय म्हणला, इथं सकाळपासून उपाशी आहे. काकांनी सांगितलं आता सावधान साधा समयोपालासे वागवा दान करा परार्थ घटिकाली असे. आणि त्याच्या पुढचं आयंती वाक्य आहे भावे सद्गुरूंचे पदांत चित्ती स्मरावे द्वयपक्षी कुलदैवतम. दोन पक्षाच्या कुळाचा उद्धार करायची नव्हे तर कुळातल्या देवी देवतांचा उद्धार करायची जबाबदारी काकांनी लग्नात मामाच्या देखत सासू सासऱ्यांच्या देखत नव्हे तर पै पाहुण्यांच्या देखत दिली होती महाराज आमच्यावरती. महाराज त्या ठिकाणी सांगतायत की आता सावधान. आता बाबांनो सावध झालं पाहिजे. वागवा दान करा परार्थ घटिका आली असे. आता वाईट वागणं दान करून टाका, चांगली घटका आता आलेली आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगितलं भावे सद्गुरूंचे. तुमच्या जीवनामध्ये येणारा पूर्ण ब्रह्मवेत्ता जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून तुमच्या कुळातल्या लोकांचा त्याच्याबरोबर देवी देवतांचा उद्धार करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि म्हणून संत जनानो ही जबाबदारीतून आम्ही कधी खऱ्या अर्थानं मुक्त होणार आहोत तर त्याला कारण एकच आहे, आम्हाला सद्गुरूंना शरण जावं लागणार आहे. आणि म्हणून संतांनी आम्हाला या ठिकाणी वर्णन करून सांगितले की देव सद्गुरू पाशी आहे सांगू मी वारंवार काय. आणि तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे तदक्षणी. त्या क्षणाला तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीव जो आहे मन जे आहे ना हे विषयांच्या अधीन आहे. ज्ञानोबराय म्हणतात की विषयांचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो जीवासी झाला गो. शेजाऱ्याचं चांगलं झालेलं आम्हाला कधीच बघावत नाही, कारण जीव जो आहे मन जे आहे ते विषयांच्या अधीन आहे. आम्हाला जेवढं दुसऱ्याचं वाईट होईल तेवढं आतून उकळ्या फुटतात महाराज. आम्हाला कधीही लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही, कारण एक विषय आमच्या पुढं आला, एखाद्यानं शेजाऱ्यानं बंगला बांधला तर आम्हाला काही खऱ्या अर्थानं बरं वाटतं नाही. आम्ही आमच्या मुलाबाळांना शिव्या द्यायला सुरू करतो. बघ ते मागणं पोरगं पुण्याला गेलं, 20 लाखाचा बंगला बांधला आणि तू टग्या गावात फिरतो. म्हणजे आमची जी धारणा आहे मनाची
हे विषयांच्या अधीन आहे. कधी देवाचं नाव घेणं आमच्या बुद्धिमत्तेमध्ये येत नाही आहे. कधी 4 माणसं बसल्यानंतर आम्ही कधी देवाचा विषय काढणार नाही आहे. आमच्या आत्म्याला मुक्ती कशी प्राप्त होईल याचा विषय आम्ही कधी घेणार नाही आहे. पण सरपंचकीला कोण उभा राहतोय, मेंबर कोण होणार आहे, त्याला बघूच एकदा. आमचे अनेक विषय हो. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात विषय विषयांचा पडिपाडू. अरे एक विषय संपोस तर दुसरा विषय उभाच राहतोय. अहो ही सगळी जी प्रक्रिया आहे ना ही दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून साधू संत आम्हाला सांगतायत की या सगळ्या सुखदुःखाच्या रहाटगाडग्यातून जर आम्हाला पार व्हायचं असेल तर आमचं बीज हे भाजावंच लागणार आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय 9व्या अध्यायामध्ये प्रतिपादन करीत असताना म्हणतायत की अग्निकुंडे बीज घातले ते अंकुर दशेशी मुकले. अरे म्हणून अग्निकुंडामध्ये बीज घालणं म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन त्या पांडुरंगाला परमात्म्याला पाहणं. ज्यांनी त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलेलं आहे ना तेच खऱ्या अर्थानं नावाच्या रूपानं आजसुद्धा जिवंत आहे. लक्षात घ्या, प्रेमाने बोला. जगद्गुरू तुकोबरायांना जाऊन 500 वर्ष होत आली. आजसुद्धा तुकोबरायांच्या नावानं सप्ते घातले जातात. अखंड देवाचं चिंतन केलं जातं. तुमच्या गावातलं एखाद्या श्रीमंत 500 वर्षापूर्वीचं माणसाचं नाव तरी सांगा. प्रेमाने आष्टी गावामध्ये कितीतरी धनिक सावकार कोण ना कोण श्रीमंत गर्भश्रीमंत असे अनेक लोक होऊन 500 वर्षापूर्वी गेली असतील. एका तरी माणसाचं आम्हाला नाव माहिती आहे? नव्हे तर आमच्या खापर पंजोबाचं सुद्धा नाव माहीत नाही आहे. महाराज पण साधू संतांची नावं आजरामर आहेत. याला कारण काय असेल तर एकच कारण आहे, त्यांनी ब्रह्म पाहिलेलं आहे. स्वतःला खऱ्या अर्थाने ईश्वरीय सत्तेशी जोडलेला आहे. नव्हे तर पांडुरंग परमात्मेशी एकरूपता त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं नाव आजरामर आहे. मग आमची नावं आजरामर का होत नाही आहेत? कारण आमची दिशा कुठेतरी चुकलेली आहे. आमच्यापासून अगदी 20 ते 25 किलोमीटरवरती पंढरपूर आहे. आमच्या जवळच तिथं गोपाळपूर आहे की ज्या जनाबाईबरोबर ती भगवंत स्वतः येऊन दळणदळत होते. पण आजसुद्धा आमच्या आष्टी गावामध्ये कितीतरी जनाबाई असतील हो. अहो नाव जनाबाई असून काय फायदा? अहो त्या जनाबाई काही फॉरेनहून आल्या नव्हत्या, त्या याच मातीतल्या होत्या. पण त्या जनाबाईमध्ये आणि या जनाबाईमध्ये किती फरक आहे हे वास्तव कुठंतरी आपण तपासून पाहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं नाव जनाबाई असून चालणार नाही आहे. कारण जनाबाईसारखी कर्म पाहिजे. जनाबाईने स्वतः भगवंताला हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कोंडून ठेवलं होतं. तिची भक्तीची अवस्था काय असेल? आमची जनाबाई सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मोबाईलवरून हटतच नाही. चपात्या करताना सुद्धा मोबाईल, चपात्या लाटता समोर मोबाईल ठेवून जनाबाई चपात्या लाटते. कसा भगवंताला कोणणार आहे आम्ही? आमची जनाबाई सहजासहजी व्यवस्थित कुणाला बोलत सुद्धा नाही आहे. त्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. महाराज काय म्हणत होत्या? गौऱ्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. काय भक्तीचा रस असेल महाराज, काय भक्तीचा आनंद असेल. अहो आमची जनाबाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी कर्म करते, पण विठ्ठल कुठलीच गौरी म्हणत नाही, चपाती म्हणत नाही, ना एखादं भांडी घासताना सुद्धा काम करताना देवाचं नाव घेत नाही. म्हणजे नाव जनाबाई असून चालणार नाही. कारण कर्म जनाबाईसारखं असा. नामदेव ज्या भगवंताबरोबर ती कीर्तनामध्ये नामदेवाच्या स्वतः भगवंत नाचत होते. बघा प्रेमाने बोला, काय करत होते? स्वतः पांडुरंग नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचत होते. आमचा नामदेव सकाळी एकदा घराच्या बाहेर पडतो, संध्याकाळी येईपर्यंत गाड्याला कधी कधी उचलून गाडीवर आणावं लागतं. अरे त्या नामदेवामध्ये आणि या नामदेवामध्ये किती फरक आहे? याला कारण काय असेल तर आमचा रस्ता चुकला आहे. कुठेतरी आमची दिशा चुकलेली आहे, कुठंतरी आमचं जगणं चुकलेलं आहे, कुठंतरी आमचा परमार्थाची वाट चुकलेली आहे. आणि म्हणून साधू संत आम्हाला जागृत करण्याचं काम करत आहे. साधू संत आम्हाला पुन्हा आम्हाला एक खऱ्या अर्थानं मानवाला जाग करण्याचं काम करत आहे. आणि म्हणून संत म्हणतात, काय वर्णू या संतांचे उपकार, मग निरंतर जागविती. अरे संत जगात नसते ना तर जगाची अवस्था काय वाईट झाली असते. आज सुद्धा संत जनानं परमात्म्याने थोडीशी कमाल केली.
पावसाला थोडी वड दिले ना, आज सगळी फक्त वर बघते. प्रेमाने बोला. सगळी जण दुसऱ्याच्या वरती टाकण्याचं काम करताय. कोणालाही विचारा पाऊस का पडना, तो सहज बोलून जातो. माणसं नीट वागत नाही ती. पण जगातला असा कुठलाच माणूस नाही की आजपासून बाबा मी नीट वागेन. सगळ्यांची बोटं दुसरीकडंच आहे, पण स्वतःकडं कोण बघायला तयार नाही. आणि आज संत जनानो खऱ्या अर्थाने या गावातील भाविक सज्जनांच्या चरणावरती आदरणीय पाटील महाराज जर त्या आठवड्याला अठास करतात. उद्देश एवढाच आहे काही पाटील महाराजांना इथं काही मिळवायचं नाही आहे, पण जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. त्या पांडुरंग परमात्म्याला त्यांनी जाणलंय, ते ईश्वरीय सत्तेला जाणलेलं आहे. त्यांना त्या सुखाची प्राप्ती झाली आहे आणि म्हणून त्या सुखाची प्राप्ती गावातल्या सगळ्या लोकांना प्राप्त व्हावी आणि सन्मार्गानं गाव चालावा म्हणून जर त्या आठवड्यामध्ये या ठिकाणी सत्संगाचा कार्यक्रम होतो. आणि म्हणून या भाविक सज्जना समयाच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणावरती आल्यानंतर जे अविनाशी तत्व परब्रह्म आहे, जे चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या करून त्याला प्राप्त झालेलं नव्हतं, ते सहजरित्या एका श्रद्धेच्या नमस्कारापोटी या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून त्या पांडुरंगाला बघून घ्या, त्या ईश्वराला जाणून घ्या, जो माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानोबरायांनी जाणलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं संत जनानो जे तुकोबरायाला अनुभव आला, बीज भादून या केली नाही आम्हा जन्म मरण नाही. महाराज सांगतात की आकार राशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. अरे एकदा का साखर झाली ऊसाची की पुन्हा त्याचा ऊस होत नाही, तसं एकदा परब्रह्म आम्ही पाहिलं आणि त्या परब्रह्माशी आम्ही एकरूप झालं ना महाराज की पुन्हा जन्म मरण नाही. आणि याचसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, यासाठी हा सगळा ठास आहे. तर या मायबाबांनो वेळेनं मर्यादा संपलेले दासी अधिक शब्दाचा आधार या ठिकाणी न घेता सद्गुरुमाताजवळ अरदास करेल, प्रार्थना करेल. सच्चे पातशाह दया करा, कृपा करा. या गावातील मंडळीचा खूप मोठा अट्टहास आहे. आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या गावामध्ये सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य नांदावं. घराघरामधले वाद तंटे मिटावेत. घराघरामध्ये खऱ्या अर्थाने एक सुखाचं वातावरण निर्माण व्हावं, एवढी परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करत या ठिकाणी थांबू. प्रेमाने बोला. ते